नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कडून इथं व्हॅकन्सी निघाली आहे सेल कडून. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये जे आपले पदाची दिलेली आहे, मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकलसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला जे पद असणार आहे, आपल्याला स्टीम दिलेली आहे, वेगवेगळ्या स्टीममध्ये व्हॅकन्सी असणार, जे की मी तुम्हाला सांगणार आहे. टोटल इथे 124 पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. आणि आपल्याला शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अँड फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग आपण सुरू करूया या व्हिडिओला आता मित्रांनो. ओके, आता ही जी व्हॅकन्सी निघालेली मित्रांनो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कडून व्हॅकन्सी निघालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी असणार आहे. 12/11/2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये टोटल इथं सेल कडून जी व्हॅकन्सी दिलेली आहे, रिक्वायरमेंट दिलेली आहे 124 पदांसाठी मॅनेजमेंट ट्रेनिंग करता येते, टेक्निकल स्टील करता येते, व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला सेल ही जी कंपनी असणार महाराष्ट्र CPE मेजर आपल्याला स्टील मेकर ऑफ द नॅशन कंपनी असा टर्नओव्हर त्याचा 1 लाख करोडचा टर्नओव्हर आहे 2024-25चा. आता चांगल्या कंपनीमध्ये आपल्याला काम करण्याची संधी, सुवर्ण संधी आहे. सेल कडून इन्व्हाइट ऍप्लिकेशन फॉर यंगेस्ट यंगेस्ट कॅन्डिडेटसाठी इथं अपॉर्च्युनिटी असणार आहे, प्रमोटिंग असणार आहे, मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल इव्हन ग्रेड असणार आहे. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. नंबर ऑफ पोस्ट दिलेले याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहे इंजिनिअरिंग डिग्री डिसिप्लिनसाठी. आणि इथं टोटल पोस्ट दिलेली आहे. केमिकलसाठी 5 व्हॅकन्सी आहे, सिव्हिल करता 14 व्हॅकन्सी आहे, कॉम्प्युटरसाठी 4 व्हॅकन्सी आहे, एस्टिमेशनसाठी कॉम्प्युटरसाठी 4 व्हॅकन्सी, इलेक्ट्रिकलला 44 व्हॅकन्सी, एस्टिमेशनमध्ये 7 व्हॅकन्सी, मेकॅनिकलला 30 व्हॅकन्सी. ओके, मेटल गिरीला इथं 20 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके, त्याच्यामध्ये नंबर ऑफ जे पोस्ट दिलेले आपल्याला डिपेंडिंग फॉर ऑर्गनायझेशन रिक्वायरमेंट असणार आहे. ओके, द पोस्ट जी असणार आहे SC ST OBC PWD कॅटेगरीसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला. डिटेक्टिव्ह आपल्याला दिलेली संपूर्ण माहिती कॅटेगरी अंडरमध्ये 124 पोस्ट, UR साठी 35, OBC एनसीला 31 पोस्ट, SC कॅटेगरीला 22, ST कॅटेगरीला 18, EWS ला 18 असणार आहेत. ओके, PWD मध्ये 7 पोस्ट असणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अपर एज लिमिटनुसार 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 5/12/2025 पर्यंत 5/12/2025 पर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. एज लिमिटमध्ये 5/12/2025 आपली एज लिमिट काउंटिंग डेट असणार आहे. तर 1997 पर्यंत आपण आपली एज लिमिट असेल तर आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. SC ST ला 5 वर्षाची सूट, OBC ला 3 वर्षाची सूट, PWD ला 10 वर्षाची सूट असणार आहे. PWD SC ST ला 15 वर्षाची सूट, PWD OBC ला 13 वर्षाची सूट. डिपार्टमेंट कॅन्डिडेट 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे. इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये 65% आपल्याला पाहिजे आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला इयर वाईज आपल्याला युनिव्हर्सिटी इंजिनिअरिंग डिसिप्लिन आपल्याला झालेलं पाहिजे. केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, एस्टिमेशन, मेकॅनिकल अँड मेटलगिरी करून. ओके, कॅन्डिडेटला इथे इंटरेस्टेड अप्लाइंग फॉर मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल पोस्ट असणार आहे सेल कडून. ओके, जे की प्रोसेस डिग्री असणार आहे, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या रिटेलेड डिसिप्लिन असणार आहे. ॲडव्हर्टाइज नंबर दिलेला आहे, एंगेजमेंट डिसिप्लिन दिलेला आहे. ओके, याच्यामध्ये केमिकलसाठी व्हॅकन्सी असणार आहे, जी की डिसिप्लिन दिलेलं आहे, सिव्हिलचं डिसिप्लिन दिलेलं आहे, कॉम्प्युटरचे डिसिप्लिन, इलेक्ट्रिकलचे डिसिप्लिन, एस्टिमेशनचे डिसिप्लिन, मेकॅनिकलचे डिसिप्लिन अँड मेटलगिरीचे डिसिप्लिन. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला क्वालिफिकेशन दिलेलं आहे. रिक्वायर्ड असतात आपल्याला रेग्युलर फुल टाइम आपली कोर्स झालेला पाहिजे इंजिनिअरिंगचा UGC ॲक्टिव्ह युनिव्हर्सिटीकडून. ओके, आता याच्यामध्ये SC ST PWD ला याच्यामध्ये आपल्याला 55% मार्क पाहिजे, बाकीच्यांना 60%, 65% लागणार आहे. ओके, आता माहिती वगैरे दिलेली आहे. मेडिकल आपला स्टँडर्ड चेकआउट केली जाणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेली संपूर्ण वेट आपल्याला पाहिजे 45 किलो, हाईट आपल्याला 155 सेंटीमीटर पाहिजे आहे. ओके, याच्या संपूर्ण मिनिमम आपल्याला फिजिकली आपल्याला चेक केलं जाणार आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे इलिजिबल कॅन्डिडेटसाठी त्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, सिव्हिल टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये जानेवारी
फेब्रुवारी 2026 ते घेतली जाणार आहे. सेंटर्स दिलेले आहे बँगलोर, भिलाई नगर, भोपाळ, त्याच्यानंतर भुवनेश्वर, चेन्नई, देहरादून, दिल्ली, NCR, दिल्ली, दुर्गापूर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, जमशेदपूर, याच्यामध्ये कोलकाता आहे, लखनौ, मोहाली, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, यवतमाळ, नागपूर, पटना, प्रयागराज, रांची अशी आपल्याला ETC, विशाखापट्टणम ETC आपल्याला अशी लोकेशन बघायला मिळतं. आपल्याला चॉईस करून घ्यायचे आपल्याला कोणत्या लोकेशनला फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. एक्झामिनेशन जी असणार 200 मार्कची आपली घेण्यात येणार आहे. फर्स्ट पार्ट असणार आहे आपल्याला याच्यावर डोमेन नॉलेज, त्याच्यामध्ये 40 मिनिटचा टाइम आहे. 100 मार्काची क्वेश्चन पेपर असणार आहे आणि ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये 80 मिनिटमध्ये आपल्याला 100 मार्क असणार आहे. टोटल 200 मार्काचे आपल्याला पेपर होणार आहे. त्यानंतर आपल्याला तर याच्यामध्ये 25 मार्क्स आपल्याला लागणार आहे ईचमध्ये. पर्सेंटेजमध्ये बोलायला लागलं मिनिमम आपल्याला 50%ची पासिंग असणार आहे बाकीच्यांना आणि इथं SC ST PWला 40%ची पासिंग असणार आहे. ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू होणार आहे आपल्याला 1:3 रेशो असणार आहे याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये 75, GD मध्ये 10% आणि अशा पद्धतीने इथं दिलेला रेशो वगैरे. ओके, ग्रुप डिस्कशनचा धरून 75% आपल्या एक्झामिनेशन, 10% GD ग्रुप डिस्कशनमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये 15%. ओके, 100% केलेलं आहे. BTech साठी सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी वॅकेन्सी सर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. आपल्याला ट्रेनिंग घेतली जाणार आहे. 1 वर्षाची ट्रेनिंग आपल्याला भेटणार आहे. याच्यामध्ये एम्प्लॉयला ट्रेनिंग पिरियडमध्ये आपल्याला 50,000 रुपये पगार मिळू शकतो. ओके, 50,000 पासून 1,60,000 पर्यंत, 1,80,000 पर्यंत आपल्याला सॅलरी मिळू शकते. ओके, त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आपलं इव्हन झाल्यानंतर 60,000 ते 1,80,000 पगार मिळणार आहे. याच्यामध्ये HRA वगैरे संपूर्ण आपल्याला अलाउन्स वगैरे याच्यामध्ये मिळणार आहेत. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. प्लेसमेंट वगैरे आपल्याला ऑल इंडियामध्ये प्लॅननुसार भेटू शकतो. हाऊ टू अप्लाय करण्यासाठीची वेबसाईट लिंक याच्यामध्ये दिलेली आहे. व्हॅलिड आपल्याला मोबाईल नंबर वगैरे याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्हॅलिड आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा ज्याच्यावरूनच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके, आता याच्यामध्ये वेटिंग फॉर द पे ॲप्लिकेशन 1,050 रुपये आपल्याला याच्या पे करायचे जनरल OBC कॅन्डिडेटला. ओके, त्यानंतर 300 रुपये जे असणार आहे आपल्याला SC ST PWD कॅन्डिडेटला लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने फी पे करायची आहे. ओके, हे संपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हॅलिड आपल्याला संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये CGPA वाल्यांसाठी 5% काढून घ्यायचे आहे. करिअर असणार आहे, चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याची पद्धत जी आहे इलेव्हन कॅन्डिडेट्स याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यांनी सगळ्यात पहिले आपल्याला लॉग इन करायचं आहे. न्यू लॉग इन करायचं आहे. ओके, रजिस्ट्रेशन करायचं आहे. ईमेल, युजर ID आणि पासवर्ड क्रिएशन झाल्यानंतर OTR बनवल्यानंतर डायरेक्ट आपण फॉर्म फिल करून घ्यायचं स्टेप बाय स्टेप. ओके, अशी इथे माहिती दिलेली आहे. इम्पॉर्टंट माहिती वगैरे आपण बघू शकतो. ओके, आता ईमेल आणि SMS दिलेला आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती GD आणि इंटरव्ह्यू कॉल लेटरमध्ये. ओके, जनरल याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे. ओनली इंडियन नॅशनल 11 अप्लाय करू शकता. 18 वर्षाच्या वरती आपण एज लिमिट असेल तर अप्लाय करू शकतो. ओके, याच्यात छोटी मोठी माहिती याच्यात दिलेली आहे. ओके, गाईडलाईन बद्दल माहिती वगैरे वाचून घ्या. फॉर्म आपले जे चालू झालेले आहे याच्यामध्ये 15/11/2025 पासून तर 5/12/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, अप्लाय करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. त्यांची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook IDची. ओके, तिथे जॉईन व्हायला विसरू नका. ते डेली अपडेट वगैरे देत असतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, डाऊट असेल कमेंट कमेंट करायचं आहे. चॅनल पहिल्यांदा असाल तर जास्त मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनल पहिली वेळेस असेल तर सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.